सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड इव्हनिंग. कारण की आज मी संध्याकाळीच व्लॉग चालू केला कारण की अजून बरं नाही वाटलं आहे. अजून बऱ्यापैकी अंग दुखतं आहे आणि थोडा त्रास होतो आहे. म्हणून मग मी म्हटलं की आज जास्त मोठा व्लॉग करणार नाही, मी छोटाच करीन. पण घरात जे पण करीन ते तुम्हाला मी दाखवीनच. तर मम्मी आली, मम्मी पण आज थोडीशी लवकर आली, म्हणजे रोजच्यापेक्षा थोडीशी लवकर आली. तर ती बोलली की हे कर, आज पुलाव कर, तुला बरं नाही वाटत आहे. काल मम्मीने कसं बसं जेवण बनवलं पण तिला त्रास झाला, कारण की उभं राहून भाकऱ्या वगैरे तिने भाजल्या, तर तिला त्रास झाला. तर ती बोलली की आता तुला पण त्रास होतो आहे तर पुलाव करून टाक. सो आता पुलावची तयारी करते. बाकी आत्ताच भांडी वगैरे मी घासली आणि आता चाय बनवते आणि नंतर बाटल्या वगैरे पण भरायच्या आहेत, त्यासुद्धा भरीन आणि पुलाव बनवीन. सो तो तुम्हाला दाखवीनच बनवताना. आणि आधी आहे आता घरी बसला आहे तिकडे. मी तुम्हाला बोललेली किती पण बरं नसलं तरी काम करायला लागतं आणि ज्या दिवशी नाही करणार त्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी डब्बल कामं करायला लागतात. कारण की हाय तेवढी कामं केली तरी पण मम्मीला असं वाटतं की मी कामं करतच नाही. पण आता तिला कोण सांगेल, आत्ताच्या जनरेशनमध्ये एवढी कामं करणं पण खूप मोठी गोष्ट असते. पण आता तिला कोण सांगेल. सो जाऊ दे, दुसऱ्या दिवशी डबल कामं करण्यापेक्षा बरं नसताना कामं केलेली पण परवडतील मला. पण दुसऱ्या दिवशी ते डबल कामं करण्यापेक्षा हे मला बेस्ट वाटते, म्हणून मी कामं करते. पण कालच्यापेक्षा थोडंसं बरं वाटतं आहे, पण अंगात अजून पण म्हणजे दुखतं आहे असं. त्यामुळे थोडासा आराम केला. पण आता उठून मला कामं करायलाच लागली. आता परत बनवायचं आहे. सो बनवताना मी तुम्हाला दाखवते. आता मी बनवते आहे चटणी. आज वेगळ्या प्रकारचा पुलाव म्हणजेच भात बनवायचा मी ट्राय करते. त्याला पुलाव नाही बोलत, पण तशा टाईपमध्ये बोलतात आणि ही आयडिया माझी आहे. सो मी माझ्या पद्धतीने काहीतरी वेगळं करायचं ट्राय करते. सो तुम्हालासुद्धा शेअर करायचा असा विचार केला. तर आता ह्याच्यामध्ये मी घेतले हे मिरची थोडीशी भिजवून घेतली आणि लसूण. आता त्याच्यात थोडासा मसाला, हळद मी मिक्स करणार आणि अशी चटणी बनवून घेणार. तर आता मी हे वाटते आणि मग तुम्हाला पण मी दाखवते.
करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तुते दिव्या दिव्या दीपकार कार्यकुंडलमोदीहा दिव्यासमो नमस्कार दिवाला देवता पूजेकडे पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी घरातली पीडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे वसुदेवं सुतं गाईज हे बघा टेक्स्चर पंचचाणवर्धनं देवकी परमानंदं मस्त झाली आहे चटणी. आणि ह्याच टेक्स्चर पाहिजे होतं मला. सो आता मी सगळं कापून वगैरे घेते आणि मग पुढची प्रोसेस तुम्हाला मी दाखवेन कशी बनवायचा भात. अशी चटणी बनवली आणि हात माझे झोंबायला लागलेत. खूप चटणी बनवली ना. तर आता ही चटणी आणि बनवून झाली आहे. तर आता मी भात लावते एक साईडला. एक साईडला आम्ही चाय पितो, परत होती ती चाय फिनिश करून टाकतो आणि मग बनवायला घेतलं की तुम्हाला मी दाखवेन. तर भात आता ऑलमोस्ट व्हायला आला आहे आणि तेल तापत ठेवले. आता हे सगळं मी घालीन तर तुम्हाला दाखवीन की कसं बनवीन ते. आता तेल तापू दे मग मी तुम्हाला दाखवते. आता ही चटणी घालते सगळी. आणि आता मिक्स करते. तर आता ते टाकलं आहे मस्तपैकी. आता असं मस्त हे करून घेतलं आहे. आता याच्यात मसाले टाकते सगळे. आता हे मसाले सगळे घातले त्याच्यामध्ये. थोडे थोडेसेच घातले कारण की ऑलरेडी मिरची आहे ती. तर हे सगळं मिक्स करते. तर ह्याच्यात कांदा घातला सगळा आणि मग टोमॅटो घालीन. तर हे सगळं कांदा घातलं आहे ह्याच्यात. सगळं मिक्स करून घेते मस्त. आणि आता त्याच्यानंतर थोड्या वेळाने टमाटे घालेन. ह्याच्यामध्ये आता मी घातले टमाटा घातला एकदाचा, कारण कांदा शिजत नव्हता. कितीतरी वेळ गेला कांदा शिजायला. टमाटा घातला आता. आणि आता बटाटा घालते याच्यात. टमाटा काय लगेच शिजतो. आता बटाटा घालते. आणि ते चांगलं शिजायला ठेवायचं. ते चांगलं शिजायला ठेवायचं. नंतर भात घालायचा. झाला भात. अजून थोडंसं तर मीठ घालते याच्यात आणि मग झाकून ठेवते. तर गाईज हे बघा, आता बटाटा मस्त शिजला आहे आणि आता मी याच्यात भात ॲड करते. भातसुद्धा झाला आहे मस्त. आता तो घालते याच्यात. थोडासा चिकट झाला तो, कारण की माझं लक्ष नव्हतं. तर तो जास्त शिजला आहे. जास्त नाही, थोडाच चिकट झाला आहे. तसा फळफळीतच आहे. तर आता मी पूर्ण मिक्स करते, कारण हातात धरून नाही जमत करायला. मी करून झालं तुम्हाला दाखवीन. आता हे मस्त मिक्स केलं आहे असं आणि टेक्स्चर काहीसं असं दिसतं आहे. तर आता आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला सांगेन सगळ्यांना आवडले की नाही. कारण मी पण फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे.
सो आता बघू. तर गाईज झालं आहे सगळं काम करून आम्ही जेवलोसुद्धा आणि आजचा दिवस असा केला. बाकी तर एवढं काय केलं नाही दिवसभरातून, फक्त आज भात बनवला. सो तुम्हाला तो राईस आवडला असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला आवडला आहे की नाही. बाकी आता मी झोपायला आलो आहे, सो आता मी झोपतो. बाकी आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. आज मी बरं नसतानासुद्धा तुम्हाला नवीन काहीतरी करून दाखवायचं ट्राय केलं. सो आजच्यासाठी एवढंच. उद्या मी अजून काहीतरी नवीन करायचं ट्राय करीन. बाकी आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. सो आत्तासाठी एवढंच. बाय बाय.